नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याकडे आलेले आहे यामा R15 वर्जन 3 याचा आपण राईड रिव्ह्यू ओनरशिप रिव्ह्यू करणार आहे। आपला मित्र आहे ऋत्विजने ही बाईक घेतली होती 2021 मध्ये आणि ही अफोर्डेबल स्पोर्ट्स बाईक आपण म्हणू शकते अशी एक बाईक आहे। सर्व म्हणजे तरुण पिढीची आवडती बाईक अशी आहे। तर ऋत्विजला विचारूया की त्याने कधी घेतली बाईक आणि त्याला कसा एक्सपिरियन्स आला आतापर्यंत या बाईकचा। 2021 ला बाईक घेतली होती आणि एक्सपिरियन्स तर एकदम परफेक्ट म्हणजे वरती एक्सपिरियन्स आहे। आणि घेण्याचं कारण तुम्हाला पण तुम्ही ओनर होता, माझी पण होती R15 वर्जन 2 मी पण घेतली होती कारण की ते आणि घेण्यामागचं कारण म्हणजे स्पोर्ट्स बाईक वगैरे ते 8-10 लाख रुपये आपल्याला तेवढं अफोर्ड सध्या तरी त्यावेळेला पण शक्य नव्हतं आणि आता पण सध्या शक्य नाही आहे अजून पण। तर ही अफोर्डेबल म्हणजे 1.5 लाख रुपये 1.25 लाखात त्यावेळी घेतली होती मी 2011 ला। आता तर 2.5 लाखाला जाते। आता मी 2 लाखाला घेतली होती। हा तू 2 लाखाला, मी $1,27,000 रुपयाला घेतली होती रेड कलरची वर्जन 2। आणि जसं स्पोर्ट्स लुक आहे त्याप्रमाणे ती गाडी तसा परफॉर्मन्स देते, म्हणजे इव्हन स्पीडच्या बाबतीत असू दे, बाकी सगळ्याच गोष्टी एरोडायनामिक्स वगैरे जे आपण म्हणतोय त्या बाबतीत त्या प्रत्येक ह्याच्या सेगमेंटला गाडी उतरते आणि तसा परफॉर्मन्स देते। येस, आता मला सांग R15चं जे पोझिशन आहे ते खूप ॲग्रेसिव्ह आहे कारण की स्पोर्ट्स बाईक कॅटेगरीमधलं आहे। तर बऱ्याच लोकांना असं वाटते की ती गाडी लॉंग राईडला घेऊन जाता येत नाही, पाड दुखत्या वगैरे, त्यामुळे खूप लोक अवॉइड करतात बाईकला। तुझा एक्सपिरियन्स तुला काय प्रॉब्लेम वगैरे फील झाला काय? नाही, म्हणजे जसं लोक सांगतात भरपूर की मी गाडी विकली पाठीच्या त्रासानं, मला राईडला जाता येत नव्हतं, अगदीच तसं काहीच नाही। मला एकदम रिलायबल वाटते आणि इव्हन लॉंग राईड असू दे, ट्रॅफिकमध्ये थोडंसं इकडं तिकडं ते सगळ्याच बाईक बाबतीत होतं, पण स्पेशली ह्या बाईकचा आणि पोझिशनचा काहीच संबंध नाही, काही म्हणजे अगदीच काही संबंध नाही। अनटिल अनलेस की तुम्ही उभे वगैरे थोडं ओबेसिटी असेल तर थोडासा होऊ शकतोय, पण मला तर आतापर्यंत कधीच त्याचा म्हणजे महिनाभर तुम्ही कंटिन्युअस चालवली बाईक तर तुम्हाला ते यूज होऊन जातोय आपण त्यासाठी। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की तू टॉप स्पीड काय केलीस अचीव याच्यावर? टॉप स्पीड मला वाटते कॅमेरासमोर सांगणं, पण ठीक आहे, 155 जे त्याचं 155 आहे ते तर मी 2दा अचीव माझं झालं आणि 150 to 153 गेले गाडी, म्हणजे तेवढं हे नाही। 156चं इंजिन आहे, लिक्विड कूल आहे आणि जे एरोडायनामिक आहे त्यामुळे ते इझिली ते हायवेवर जाते बाईक, पॉवर त्याची फील होते त्याला। दुसरा इश्यू नाही म्हणजे हिटिंगचा इश्यू वगैरे म्हणतात सिटीमध्ये वगैरे येतोय, तुला काय जाणवला काय भरपूर असा काय? हिटिंगचा इश्यू मी बऱ्याच जणांकडून ऐकलं की गाडी बंद वगैरे पडते असं जे म्हणतात, तसं अजिबात कधीच काय झालेलं नाही। म्हणजे हिट इश्यू पण असा एवढा मोठा काय नाहीये की तुम्हाला गाडीत चालवता येत नाही, हिटिंग इश्यू वगैरे काय नाही, एकदम परफेक्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। येस, त्यानंतर सगळ्यात मेन मुद्द्याचं म्हणजे तू आता फिरला असशील भरपूर, आता 2021ला घेतलं, म्हणजे आतापर्यंत तुला ॲव्हरेज कसं आहे, म्हणजे सिटी हायवे असं किती ॲव्हरेज तुला आहे? म्हणजे थोडासाच फरक पडतो, सिटीमध्ये 45+ पडते, कुठेही तुम्ही गाडी चालवा 45+ पडते आणि हायवेला आता तरी मला 48च्या अराउंड पडते। म्हणजे आपण म्हणू शकतो की 45चा ॲव्हरेज आहे बाईकला व्यवस्थित तुम्ही। त्यानंतर कुठे कुठे घेऊन गेलास तू? माझे सोलो राईड झाले, फ्रेंड्स झाले, गोवा झाले, मुंबई झाले, पण कधीच असा काही राईडला पण काही इश्यू आला नाही। राईडला तर परफेक्ट बाईक आहे। हो, म्हणजे मी पण चालवलं भरपूर आणि मला आतापर्यंत रिग्रेट होते की मी उगाचच विकली। स्वप्नात येत्या माझ्या बाईक कधी माझ्या दारात असली स्वप्नात असं होतंय। तर भरपूर राईड पण झालेलं आहे त्याच्या बऱ्यापैकी, त्यामुळे चांगला एक्सपिरियन्स आला असेल तुला सर्व्हिसचा एक्सपिरियन्स कसा आला होता? सर्व्हिसचा एक्सपिरियन्स थोडासा ॲव्हरेज म्हणेल, गुड पण नाही म्हणणार, कारण जेव्हा मी बाईक सर्व्हिसिंगला दिले तेव्हा असं सॅटिस्फाईड रिझल्ट घेऊन मी नाही बाहेर आलो। इव्हन वॉशिंगवाला पण इश्यू असतो म्हणजे जो एकदम किरकोळ आहे त्या बाबतीत पण मी कधी सॅटिस्फाईड झालो नाही, ते एकदमच ॲव्हरेज आहे असं वाटते। तर कोल्हापूरमध्ये मी बऱ्याच शोरूमला व्हिजिट केलेला आहे, बऱ्याच शोरूमसोबत कोलॅबरेशनमध्ये मी व्हिडिओ टाकल्यात। तर कमेंट बॉक्समध्ये कायम एक कॉमन लोकांचा एक क्युरी असत्या की त्यांना सर्व्हिस व्यवस्थित मिळत नाही आणि तेच मला वाटतं इथं पण तोच इश्यू आहे। तर कोल्हापुरात किंवा बऱ्याच ठिकाणचे जे सगळीकडचे सर्व्हिस सेंटर आहेत त्यांना सर्व्हिसच्या बाबतीत इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे असं मला वाटते। सर्व्हिस दिली तरच ग्राहक खुश राहणार आणि त्यांची गाडी पण मेंटेन राहणार, कारण गाडी कधीही मला डबल स्टार्ट करून चालू करायला, कायम गाडी किती दिवस बंद असू दे सिंगल स्टार्टमध्येच गाडी चालू होते। बरोबर, ते गाडी जर तेवढी तुम्हाला फॅसिलिटीज देते तर सर्व्हिस क्वालिटी चांगली झाली तर ते अजून जास्त मशीन रिलायबल होईल असं मला वाटतं। बरोबर, हा होता एक छोटासा ओनरशिप रिव्ह्यू। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।